नमस्कार. मी आज आलेली आहे फोटोशूट करण्यासाठी, मॉडेल फोटोशूट करण्यासाठी. माझा भाऊ उत्तम प्रकारे फोटो काढतो आणि फोटोशूट करत असतो, तर त्याच्यासाठी मी आलेले, त्याच्याबरोबर गेलेली मी. तर ही आमची मॉडेल आहे आणि पुढे तुम्हाला दिसेलच कशा प्रकारे फोटोशूट केलेले आहे आणि किती टाईम लागतो एक एक स्पॉट शोधण्यासाठी. तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि जर तुम्हाला फोटोसाठी ऑर्डर द्यायची असेल, फोटो काढायचे असेल, अल्बम करायचा असेल, तर नक्की याला कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आम्ही आलेलो आहे फोटोशूटला आणि हवं ते लोकेशन भेटत नव्हतं, ते आता भेटले. तर तुम्हाला दाखवते पुढे. हे बघा, आणि हा फोटोग्राफर माझा भाऊ इथे आहे आणि हा लोकेशन पाहिजे होता. तर आता चाललेलो आहे आम्ही आणि पाऊस पण नेमका आलेला आहे. इथे फोटोशूट चाललेला आहे आणि आमची मॉडेल बघा, आणि हा नजारा, वाहतं पाणी पाहिजे होतं आणि इकडे हा फोटो काढतोय भाऊ माझा. तिथे फोटो काढण्यासाठी वेगवेगळी पोस्ट द्यायची होती, तर त्यासाठी तिचा भाऊ आहे तो पदर वगैरे उडून आणि इकडे हा काढत होता आणि मी याची व्हिडिओ काढत होती. आणि छान असे फोटो काढले, तुम्हाला पुढे दाखवते. जर तुम्हाला फोटो काढायचे असतील, महाड, रायगड इकडे असाल किंवा मुंबईला पण तो येतो, तर मुंबई साईडला पण तो फोटो करतो, तर तुम्ही नक्की त्याला बोलू शकता. छान असे हे फोटो काढतो आणि तुम्हाला पुढे मी त्याचा जे दाखवते त्यामध्ये छान फोटो काढतो. बघा, पुढे एक एक वेगवेगळे त्यांनी पोस्ट द्यायला सांगितलेले. इथे कोणत्या पण प्रकारे फोटो सांगितले, म्हणजे लग्नापासून ते वाजतापर्यंत किंवा ह्याचे ओढभरणीचे किंवा मुंजा वगैरे प्रत्येक अँगलने फोटो काढतो. इथे सुंदर बाबू आमचा फोटो काढतोय आणि इथे दाखवतोय फोटो झाल्यानंतर असे झालेत फोटो. आणि हा मस्त असा नजारा, आणि इथे पाण्याचा आवाज येत असेल, तुम्हाला ऐकू येत असेल. इकडे पाणी बघा, भरपूर असं पाणी आहे आणि इथे कातळ आहे ना, दगड एकदम असा गुळगुळीत झालाय, शेवाळ झाले. तर श्रीफल पाणी ह्यानी चप्पलनी पण आहे ना हे होते, सरकतेत पाय, एवढं चिकट झालंय. आणि फोटो काढताना म्हणजे आपल्याला वाटतं एक फोटो मग क्लिक करणं म्हणजे सोपं आहे, पण त्याच्यासाठी भरपूर मेहनत लागते. हे स्पॉट बघण्यासाठी अर्धा पाऊण तास गेला आणि फायनली हा स्पॉट मिळाला. जसा समोर जी मॉडेल दिसते तिला पाहिजे होता तसा मॉडेल हे पाहिजे होतं, तिला सीन तसं पाहिजे होतं तसं मिळालं आहे. तिला पाणी पाहिजे होतं आणि आता पावसाची वाट बघायची. आता पाऊस पाहिजे, यासाठी पाऊस जर आला तर चांगलं होईल. पाऊस येईपर्यंत थांबायला लागेल. आणि इथे बघा पोस्ट सांगतोय, असं कर तसं कर म्हणून. तर एक एक पोस्ट सांगितलेत. आणि तुम्हाला जर इथे महाड, रायगडमध्ये जर तुम्ही असलात आणि जर तुम्हाला असे फोटो काढायचे असतील, लग्नाचे वगैरे पण ऑर्डर घेतो, बारशाचे सर्व प्रकारचे फोटो तो काढतो आणि छान उत्तम प्रकारे फोटो काढतो. अल्बम वगैरे पण बनवतो. तुम्हाला जर सुंदर कडून फोटो काढायचे असतील तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देते त्याचा, तुम्ही नक्की त्याला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून फोटो काढून घेऊ शकता. मस्त असे काढतो, मुंबईला वगैरे पण जातो तो. आणि फायनली पाऊस आलेला आहे आणि इथे शूट करते. हे बघा कसं शूट करायला लागतंय. आणि इथे मासे बघा, छोटे छोटे छोटे. हे बघा इथे मासे आहेत, छोटे छोटे आहेत. हे बघा आणि पाऊस आलाय. तिथे आता ही पोस्ट द्यायची आहे, तर ही पोस्ट देण्यासाठी किती 10-12 टेक झालेले आहेत, पण अजून हवा तसा फोटो आलेला नाही आहे.
छान असे उत्तम प्रकारे फोटो काढलेले आहेत सुंदरबाबूंनी. तुम्हाला जर त्याला ऑर्डर द्यायची असेल तर मी पुढे नंबर मेन्शन करते आणि कमेंट बॉक्समध्ये पण देत आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.